मंदिराच्या उद्घाटन समयी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. थोड्या वेळाकरताच अनमोल असं चिंतन जे चिंतन करून आलेलो आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. भजनाशिवाय भोजन व्यर्थ आहे. जोपर्यंत तुम्ही भजन करत नाही, परमात्म्याचं चिंतन करत नाही, परमात्म्याचं ध्यान करत नाही, नामस्मरण करत नाही, तोपर्यंत तुम्ही जे त्यानंतर जे भोजन करणार आहात ते प्रसाद होणार नाही. जेव्हा तुम्ही भजन कराल, जेव्हा तुम्ही ईश्वराचं चिंतन कराल, जेव्हा ते चिंतन ऐकाल, हे परमात्म्याने आपल्याला सगळे काही इंद्रिय दिल्यानंतर सुद्धा आपल्याला ते करू वाटत नसेल, परंतु इतरांद्वारे जर भगवंताचं चिंतन होत असेल तर ते चिंतन तरी कमीत कमी आपण शांततेत ऐकावं. एवढं ज्याचं समर्पण आहे त्याला सुद्धा परमात्मा मिळू शकतो. नुसता बोलणाऱ्याला भेटत नाही, ऐकणाऱ्याला पण मिळतो. पण ऐकण्याची तशी भावना आपली असली पाहिजे. ज्या पद्धतीने हिताचं आपल्याला भिंतीच्या पलीकडचं ऐकायला येतं, आपल्या हिताचं पलीकडे गावामध्ये जरी एखादी वार्ता चालली तरी आपल्याला ऐकायला येतं. किराणा दुकानामध्ये राशन वाटपाची महिन्याला जी तारीख असते ना, ती काही देवंडी पेटवल्या जात नाही, गावामध्ये ओरडल्या जात नाहीये. तरीही 13 तारखेला येणार होतं, 3 तारखेला येणार होतं, आपण तपास करतो आणि याच्याद्वारे त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत निरोप पोहोचतो आणि आपण ते घेण्यासाठी जात असतो. एखादा दुसराही काही बहिणींचा लाभ असेल, तो लाभ आपल्याला 3-4 तारखेला मेसेज पडत असतो, तो जर पडला नाही ते चलबिचल होते. मग त्यानंतर आपण पटकन हिला विचारतो, तिला विचारतो. आपल्या हितासाठी आपण जागृत असतो. संत वारंवार आपल्याला उपदेश सांगतात की अरे ती हित भौतिक हित आहे. त्या हिताला जर तुम्ही जागे असाल तर ती नश्वर गोष्ट आहे, ती इथल्या इथं थांबल. मग खऱ्या माणसाने, खऱ्या व्यक्तीने माणूस जन्मामध्ये जर हित करायचं असेल तर हित ते करावे देवाचे चिंतन, ईश्वराचं चिंतनासाठी जागृत असणं गरजेचं आहे. परमात्म्याच्या चिंतनात, कारण दुर्लभम मानुषम जन्म, हा मनुष्य देह हा आपल्याला दुर्लभ पद्धतीने भेटलेला आहे. दुर्लभ पद्धतीने भेटलेला आहे, असं सहजासहजी प्राप्त झालेलं नाहीये. ज्याला आपण एखाद्या फ्री भेटलेल्या वस्तू सारखं फेकत आहोत, तसा हा भवसागरामध्ये सापडलेला देह नाही आहे. हा देह प्राप्त करण्यासाठी 80 लाख योन्या फिराव्या लागतात, तेव्हा मनुष्याची 84 लाख योनीमधली 4 लाख योनी प्राप्त होत असते. सहजासहजी प्राप्त होत नाहीये. आमच्या पूर्वसूरींनी खूप सुंदर अशी भाषा केलेली आहे, परंतु आमच्या जुन्या काव्यांकडे आता भरपूर कमी लक्ष जातं आमचं. जुन्या आमच्या ज्या परंपरा आहे त्या मार्गरूढी त्याला म्हणतात, किंवा ज्या वृद्धाचाराप्रमाणे चालत आलेल्या परंपरा आहे त्या आपण जोपासल्याच पाहिजे, त्या आपण पाळल्याच पाहिजे. भलेही तुम्ही सद्भक्त असल्या कारणानं, वासनिक असल्या कारणानं तुम्हाला याचं जास्त व्यवस्थित ज्ञान नसेल, परंतु मार्गरूढीमध्ये वावरत असताना, आता पत्रिकेमध्ये जेव्हा मला ती पत्रिका प्राप्त झाली तेव्हाच ते नाव जेव्हा मी वाचलं, सभा अध्यक्ष म्हणून मानसशास्त्रीचं नाव आहे. मानसशास्त्रीचा विकास इतकासाच आहे. आणि जे जे पंथामध्ये 60 वर्षापासून 70 वर्षापासून ज्यांनी पोथीची पानं फाडली, पटकरं फाडले, ती माणसं माझ्या नावाच्या खाली किंवा माझ्या नावाच्या नंतर असतील तर ही मला संकुचित वाटायला पाहिजे. हा माझा गौरव नसून हा माझा अपमान आहे एक प्रकारे. आता सरांना हे मला आवर्जून का सांगावं असं वाटतंय, कारण ही जी परंपरा आहे, भलेही एखादा अल्पज्ञ असेल तो ह्या गोष्टीला सत्य समजून घेईल. मर्मज्ञ माणसाचं लक्षण हेच आहे की आपल्या पुढे असलेला ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, आपण ज्ञानाने वृद्ध जरी असलो पण समोरचा व्यक्ती वयाने वृद्ध आहे, तपाने वृद्ध आहे, त्याचं तप मोठं आहे, त्याचं नामस्मरण मोठं आहे, आणि मग त्यांचं ज्ञानही नक्कीच मोठं असेल, त्यांच्या अनुसरणाची मोठी कालावधी असू शकतो, त्यांच्या देहाचा समर्पणाचा मोठा कालावधी असू शकतो. कुठल्या ना कुठल्या भावनेतून त्या व्यक्तीला आपल्याला मोठं म्हणता आलं पाहिजे. कारण फळ भारे वृक्ष नम्रची झाला, ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडामध्ये नम्रता आपसुकच येत असते. ते झाड वागतं खाली. भलेही तुम्ही मला मुख्य प्रवाचक म्हणून जरी बोलवलं असेल, पण माझ्या पुढे जे ईश्वराच्या माझ्याच लाईनीमध्ये, समजा पुढच्या लाईनीमध्ये आहे, आपण सगळेजण नागदेवाचार्यांच्या लाईनीमध्ये आहोत. आपल्याला सगळ्याला ईश्वराच्या मोक्षाला, प्रेमाला प्राप्त व्हायचंय, कैवल्य दुर्गाला प्राप्त व्हायचंय. पण ती प्राप्त होत असताना सुद्धा, प्राप्त करत असताना सुद्धा गॅसच्या लाईनीमध्ये लागल्यानंतर पुढच्या नंबरच्या माणसाला सुद्धा गॅस मिळणार आहे, मागच्या नंबरच्या माणसाला सुद्धा तेच मिळणार आहे. मतदान करणारा पुढचा व्यक्तीही मतदानच करणार आहे, शेवटचा व्यक्तीही मतदानच करणार आहे. पण जो क्रमांक आहे तो क्रमांक प्रत्येकाचा ठरलेला आहे आणि क्रमांक प्रत्येकाला अधिकारानुसार प्राप्त होत असतो. एखादा व्यक्ती, आचार्य इतर लोकांना उद्देशून म्हणतात, स्मृतीस्थळामध्ये आचार्यांचं एक सुंदर वाक्य आहे की 5 नामा आणि एकी घरीची भिक्षा टाळून एखादा व्यक्ती जरी जगत असेल, एका घरची भिक्षा न मागता फक्त 5 नाम घेऊन जरी जगत असेल, तो सुद्धा अनुसरलाय, तो सुद्धा उद्धरला समजा, तो सुद्धा त्याचा सुद्धा उद्धार समजावा. म्हणून आपल्या पुढे ज्येष्ठ आलेली परंपरा आपण जोपासणं हे आपलंच कर्तव्य आहे आणि हे सांगणंही आमचंच कर्तव्य आहे. याच्यामध्ये सुधार करणं साहेब आमचंच कर्तव्य आहे. सानप साहेब, हे जर आम्ही असेच झाकत चाललो तर उद्या कोणीही येऊन कोणीही अध्यक्ष बसू शकतो. ज्याच्यामध्ये 3-4 ज्याची प्रवचनं झाली असतील तोही अध्यक्ष होईल, मग त्याला अध्यक्ष करून चालणार नाही.
आपल्या चुका आपणच सुधाराव्यात आणि आपल्या ज्येष्ठांना आपण, कारण ते अध्यात्म नित्य आहे, सदैव अध्यात्मामध्ये रत आहे. आणि 60 वर्षापासून, ज्याचं वय 60 वर्ष आहे, अरे ज्याला 12व्या वर्षापासून 15व्या वर्षापासून अध्यात्म कळला, त्याचं अध्यात्माचं ते वय आहे. तुमचं ज्ञानाने तुम्ही 4 पुस्तकं जिंकली असतील, वाचली असतील, म्हणून तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ किंवा समाजामध्ये नावलौकिक प्राप्त झालेले असाल. पण एखादा दरीखंदरामध्ये बसलेला व्यक्ती सुद्धा ईश्वराच्या अतिजवळ असू शकतो. इथं जे मोजमाप लावलं जातं ते कपड्यावरून नाही, वस्तूवरून नाही, भव्यभावावरून नाही, प्रसिद्धीवरून नाही आहे, मानमान्यता महंतेच्या मोठ्या गाद्यांवरून नाही आहे. परमार्थामधलं वयमान, परमार्थामधलं जे अनुमान आहे ना, ते अनुमान ईश्वराच्या तो किती जवळ आहे याच्यावरून लावल्या जावं, परमात्म्याच्या तो किती जवळ आहे याच्यावरून लावल्या जावं, तर खऱ्या अर्थानं तो ज्येष्ठ श्रेष्ठ असतो. आणि ही महात्मागण संत मंडळी सगळीच आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, म्हणून मला मोठ्या अंतकरणाने बाबांकडे बघितल्यानंतरच माझी मान झुकली. नकळत मी त्यांच्या पायाजवळ नम्र झालो आणि व्हावं सुद्धा. कारण आपण आपल्या संतांची, आपल्या गुरूंची, आपण आपल्या ज्येष्ठांची आपण जर गरिमा राखली नाही, आपणच वाकून जर आपल्या संतांना, गुरूंना दंडवत केलं नाही, आपल्या लेकराला करावं वाटणार नाही. आपल्या लेकराने नाही केला तर उद्या त्याचे 2चे 4 हात झाल्यानंतर त्यालाही करावं वाटणार नाही. आपण आपल्या परंपरा जोपासणं गरजेचं आहे, जपणं गरजेचं आहे. आणि त्या परंपरा आपण जेव्हा जोपासू त्यावेळेस नक्कीच त्या पुढच्या पिढीपर्यंत जातील. आजच्या कार्यक्रमाचं जे शुभ औचित्य आहे, त्या औचित्याच्या निमित्ताने सर्वांचे आदरस्थान या परिसरामध्ये ज्यांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन, प्रत्येक नामधाऱ्यापर्यंत जाऊन, अनधिकारी जीवांपर्यंत जाऊन ईश्वर धर्माचे अधिकार जागृत केले, असे आदरणीय पूजनीय पट्टाधिष्ठित महंत मार्गरूढ असलेले माझे शुभचिंतक आचार्य प्रवाष्टीकर बाबाजी, बाबांना मी या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. माझे मार्गदर्शक, हितचिंतक आणि सदैव ज्यांचा प्रेमाचा, स्नेहाचा माझ्यावरती वरद असतो, असो असे आदरणीय पूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री प्रेममुनी बाबाजी काळखोडा फाटा, बाबांनाही मी दंडवत करतो. परमपूज्य परम आदरणीय या कार्यक्रमासाठी आदरणीय आवर्जून आलेले शहादा निवासी आदरणीय महंत श्री वासनीकर बाबाजी, बाबांनाही दंडवत प्रणाम. गंगाधारी निवासी बलदेवराजाजी पंजाबी हेही या कार्यक्रमासाठी या ठिकाणी व्यासमंचावरती विराजमान आहेत. आमचे स्नेही शुभचिंतक आणि बंधू असलेले, मित्र असलेले आदरणीय पूजनीय ईशाधिष्ठित विजयराज दादा, उत्तम असे सूत्रसंचालक, उत्तम असे प्रसाद बांधणीकर आणि उत्तम असे कलाकुसर असलेले आदरणीय दादा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. अमरापूर निवासी यशराज दादाजी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय स्नेही हर्षद शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहे. मध्येच मी अध्यक्षांचं नाव घेतलं, परंतु जिथून सुरुवात झाली होती, हा देह नरदेह जो आपल्याला प्राप्त झालेला तो दुर्लभ आहे साहेब. आपल्या पूर्वसुरींनी जे आपल्याला सांगितले त्याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. काष्टा कीटक करेरिता उमटती नानापरी अक्षरे. सर एवढं ऐकून जा बरं. या बाबा, मार्गामध्ये म्हणायचे आपले, आमच्या मार्गामध्ये जुन्या पिढीमध्ये काही गोष्टी असायच्या आणि त्या संस्कारक्षम अशा गोष्टी असायच्या, त्यातून खूप असे भावार्थ स्नेहगर्भित दिसायचे आणि सर्वित सुद्धा व्हायचे. परंतु आता जुनं राहिलं नाही आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे मोबाईलच्या नादामध्ये आपण बऱ्याचशा काही गोष्टी विसरत चाललेलो आहोत. मोबाईलला जितका आपण वेळ देतोय, ठीक आहे, तंत्रज्ञानाची ती भाषा असेल किंवा आत्ताच्या काळाची ती भाषा असेल, बघा त्या लहान लेकरांच्या हातामध्ये मोबाईल देत असताना विचार करा की चित्र बदलत चाललंय. आई प्रवचन आता त्याच हिशोबाने असणार आहे, व्यवहारिक प्रवचन. तुमचे कान धरल्याशिवाय तुम्ही सुधरू शकत नाही. आणि कितीही नळे फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, आई तुम्ही जगतजननी आहात. बघा, एवढ्या शब्दावरती जरी जोर दिला, ताईबाई अक्का जेवढ्या इथं तुम्ही बसलेले आहे, तुम्ही जगतजननी आहात. तुम्हाला जो दर्जा मिळालाय तो जगतजननीचा मिळाला. जगतजननी म्हणजे या जगाला उत्पन्न करणारी, जगाचा परमात्मा, जगन्नियता, परमात्मा, ब्रह्मांड नायक, गोप गोपेश्वर यदुतील नायक भगवंत जरी जन्माला आला तरी तो मातेच्या कुशीमध्ये, उदरामध्ये जन्माला येतो. एवढी ती कुस पवित्र आहे, एवढा तो देह पवित्र आहे. भलेही काही अपवित्रता, अनधिकार तुमच्याकडे असतील, परंतु एका बाजूना तुमच्या पोटी परमात्मा येतो म्हणून तुम्ही महान आहात. आणि त्या महानतेला जर तुम्ही, आई तुमच्या लेकराने जेवण करत असताना माझ्या आईनं मला जीव घालावं याच्यासाठी हट्ट धरला पाहिजे. काय
माझ्या आईनं मला जेव घालावं याच्यासाठी हट्ट धरला पाहिजे. आई तू समोर असताना, तुझ्या समोर ते ताट वाढलेलं असताना, पोराचं आवडतं अन्न समोर असताना आणि तू समोर असताना सुद्धा ते पोरगं तुझ्या हाताने खात नाही, याच्यामध्ये कुचंबना तुझी आहे, याच्यामध्ये तुझं ममत्व कमी पडलेलं आहे, याच्यामध्ये तुमचं संगोपन कमी पडलेलं आहे आणि त्या पोराच्या हातात पटकन तुम्हीच मोबाईल देता. मग आता तरी खा. एका क्षणामध्ये ते पोरगं खायला लागतं. समजून जा, या सिझेरियनच्या जमान्यामध्ये तुमचं मातृत्व त्या पोरांपर्यंत पोहोचलेलं नाहीये, ममता त्या पोरापर्यंत पोहोचलेली नाहीये. आणि मग एक दिवस त्याच्या तोंडून आई म्हणण्यासाठी तुम्ही सुद्धा पोरकं व्हाल. ते पोरगं तुम्हाला लवकर आई म्हणणार नाहीये. ते इतरांना आज जी परंपरा सुरू झाली ना, इकडचे आईबाप त्यागायचे, इकडच्या आईबापाला कमी लेखायचं, इकडच्या आईबापाला जरा काय जे असेल ते कमी जास्तपणा दाखवून तिकडचे जे अवांतर 20, 22, 25 वर्षी भेटलेले मम्मी पप्पा ते प्रिय होऊन जातात. सासू सासरे प्रिय झाले की नाही? जमाना बदलला ना. कशामुळे बदलला? तुम्ही जर ते झाड वाढवलंय, दारातोंडी आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित पाणी घातलेलं आहे, त्या झाडाला 10 वर्षांनी 5 वर्षांनी का होईना आंब्याचं फळ लागल्याशिवाय राहणार नाही साहेब. तुमच्या पोटी तुम्ही जर रत्न जन्माला घातलंय तर ते रत्न दगड का निघतायत, ते कोळशे का होत आहेत, याचं चिंतन आपल्या बुद्धीने आपण करणं गरजेचं आहे. आजच्या काळातली ही शोकांतिका आहे. ठेवा मोबाईल, ठेवा. ओ साहेब, आजीबाई तू सगळ्यात जास्त लाडून ठेवलंय ते. आमच्या आज्या ज्या होत्या ना, त्या आजीचा पदर धरून आम्ही अख्खं गाव हिंडायचं, पण ती आजीचा पदर सोडू वाटत नव्हता. आता आजी उठून गेली तरी ते पोरग मोबाईल मध्येच आहे. अहो, डोळे तिरपे व्हायला लागले, बुद्ध्या कमी व्हायला लागल्या, त्या लेकरांचा बुद्ध्यांक कमी व्हायला लागला. कुठं चाललोय आपण? तंत्रज्ञानाची गरज आहे, काळाची गरज आहे, म्हणून ती गोष्ट वापरली पाहिजे. पण इतकी की 4 चौघामध्ये बसल्यानंतर मानावरती कुणाच्याच निघत नाही. 4 गप्पा इकडच्या तिकडच्या मारण्याऐवजी सगळी खाली माला घालून बसतात आणि नवे नवे ते मोबाईल मधले अश्लील काही गोष्टी वाचत बसतात, ऐकत बसतात, पाहत बसतात. आणि मग मला आवर्जून इथं सांगावं वाटतं की घरामध्ये, आपल्या घराशेजारी साहेब एखादा माणूस गेला तर त्या माणसाला बघून डोळ्यामधून पाणी निघत नाहीये, पण ती लोहगडावरती झालेली घटना तिच्याविषयी हळहळ आहे. इथं गावातला एखादा माणूस गेला त्याच्याविषयी नाहीये, आपण त्याच्याविषयी उलट बोलतो. अरे तो तसाच होता, असंच पडायला पाहिजे होता, तसाच घ्यायला पाहिजे होता, तसाच उलटलं, बरं झालं. पण तिकडे एखादी घटना घडली, तिकडे एखाद्याने विष पिलं, तिकडे एखाद्याने फाशी लावली, त्याची हळहळ आहे, ते आपण स्टेटसला ठेवतो, ते आपण एकमेकाला शेअर करत बसतो. काय जमाना झालाय साहेब. अरे जवळच माणसाला विचारपूस करा, जवळच्या माणसांना जपा, जवळची माणसं जर आज तुम्ही जपली. आणि जर मुंबईला एखादी घटना घडत असेल, आपण हात वरती करतो, जाऊ द्या मुंबईला घडली. नाही, मुंबईला जर घटना घडली आहे ती माणूस जमातीमध्येच घडलेली आहे. आणि माणूस जमातीमध्ये घडलेली घटना दिल्लीची असू द्या, पंजाबची असू द्या, उत्तर प्रदेशची असू द्या, नवे नवे विदेशामधली चीनची असू द्या, भूतानची असू द्या, जपानची असू द्या, अमेरिकेची असू द्या, ती आपल्यापर्यंत यायला वेळ लागत नाही. कोरोना अवघ्या 20 दिवसामध्ये चीनमधून भारतात आला होता. माणसामध्ये जे पराक्रम चुकीचे घडलेत, जे चुकीचे पायंडे घडलेत ना, पाडलेत, ते सगळ्यांची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून माणसांनी माणूस पण जपणं गरजेचं आहे. या लेकरांच्या हातामध्ये तुम्ही आता कुठेतरी त्यांना नामस्मरणाचं वळण द्या, कुठेतरी गीतेचा एखादा श्लोक वाचायला शिकवा, कुठेतरी त्यांना जेवण करत असताना, संकल्प सोडत असताना हात जोडून प्रार्थना करायला लावा, त्या अन्नाचे उपकार मानायला शिका, कुठेतरी संस्कार द्या. आणि ही संस्काराची जागा मंदिर आहे. म्हणून या मंदिराची खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला आवश्यकता आहे. तुम्ही मंदिर ही वास्तू जरी निर्माण केली असेल, पण ती वास्तू नाही आहे, ती वास्तू आपल्या संस्काराची इतकी परमपवित्र जागा आहे. तुम्ही ज्या बुद्धीने, ज्या पद्धतीने तिथे जाल, ती वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणणार आहे. आणि तथास्तु म्हटल्यानंतर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काया काष्टा कीटक करेरिता उमटती नाना परी अक्षरे, नरदेह दुर्लभ आहे. याच्यावरती मी आता थोडंसे प्रवचनाला वळणाचे रस्ते, सरळ रस्त्याने सांगत नाही. लक्षात येतोय तुमच्या? आई मी काय बोलतो लक्षात येते? नाही मान तर हलवा ना. आई येतोय लक्षात? मंदिराची आवश्यकता कशाला आहे? देवाला आहे, आपल्याला आहे. बघा, आपण एवढीही मोठी झाली नाहीये माणसं. जगाच्या पाठीवरती 2 आपण चेष्टा करत असतो, 2 अशा मस्करी आपण केलेल्या आहे. एक जन्मजात्या आईबापाला आपण काहीतरी 10-5 हजाराची वस्तू देतो आणि म्हणतो बघा मी तुमच्यासाठी ही वस्तू आणून दिली. बघा 2 चेष्टा आहेत आपल्या. आणि त्या जगन्य त्या परमात्म्याला, जो सर्वांचा पोषक आहे, गतिरी भरता प्रभू साक्षी, त्या परमात्म्याला आपण एखादी 10-20 रुपयाची, 50 रुपयाची वस्तू अर्पण करतो. आणि देवा दिलं तुम्हाला, अर्पण करतो. नवे नवे एखादं 10-5 हजाराची, 1000-2 हजाराची पावती फाडतो आणि आपली नावं गोंधून घेतो तिथं. देवाला दाखवण्याच्या आपण जे चेष्टा केलेल्या आहे ना,
त्या चेष्टा म्हणजे हा आपल्या संपूर्ण देहाला, संपूर्ण जीवनाला लागलेला कलंक आहे. दानाची परिभाषा गीता ही मांडते, दानाची परिभाषा सर्वज्ञही मांडतात, दानाची परिभाषा वेद मानतात, उपनिषद मांडतात. आणि त्याचं सर्वस्वी सार जर काढलं तर दान असं करावं की दान हे नकळतपणे घरच्यापर्यंत सुद्धा माहिती नाही झालं पाहिजे. दान हे नकळतपणे असं झालं पाहिजे की दुसऱ्या हाताला सुद्धा नाही माहिती झालं. दान हे असं घडलं पाहिजे की मनापर्यंत सुद्धा नाही पोहोचलं पाहिजे. मनापर्यंत पोहोचतं दान. कसं पोहोचतं? 10 रुपयाचे खिशामध्ये माहिती चिल्लर आहे, मग ती चिल्लर आपण सहजासहजी पाहत नाही, टाकून दिली चिल्लर. आता हे मनापर्यंत पोहोचलं नाही, पण त्याच हातामध्ये जर 500 आले ना, तर 500ची नोट पाहिल्यानंतर परत रिटर्न जाते. मग बुद्धीपर्यंत, मनापर्यंत पोहोचलं ते दान, मग ते करावं वाटत नाही. दान अशा पवित्र भावनेतून झालं पाहिजे की खिशामध्ये हात गेला आणि तो हात आपण सुद्धा न पाहता टाकून दिला. कदाचित त्या दानाला परमात्मा स्वीकारेल, कदाचित ते दान स्वीकारण्यासाठी परमात्मा येणार आहे. पण नाही, आपण ते करत असताना बघून करतो, नावासाठी करतो, नावलौकिकासाठी करतो. आणि त्यातल्या त्यात एक सगळ्यात महत्वाचं वाक्य इथं मी बोलतोय. जर तुम्ही आता 3 शब्दावरती मला सर बोलायचं होतं, वेळ खूप झाला म्हणून आता ओघाओघाने बाकीचंही बोलणं गरजेचं आहे. एक वाक्य महत्वाचं मला या ठिकाणी सांगायचंय तुम्हाला. तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमातून हे मंदिर तयार झालेले, सभामंडप तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमातून आलेलं आहे. पण हा आपल्याला देवापर्यंत भाव पोचवायचा आहे, पण तो पोचवण्यासाठी आपल्याला आपल्या मनाचं खऱ्या अर्थानं पावित्र्य जपणं गरजेचं आहे. आणि एक महत्वाचं वाक्य असं आहे की जर तुम्ही पाप करत असाल, द्वेष करत असाल, ईर्ष्या, मत्सर, द्वेष करत असाल, इतरांची घृणा करत असाल, इतरांना त्रास देत असाल, नवे तुमच्याकडून हिंसा घडत असेल, पाप घडत असेल, मनाची, वाचीची, शरीराची हिंसा घडत असेल, शब्दाची हिंसा घडत असेल, तर तुमच्या वर्गण्या काय, तुमच्या दानदक्षिणा काय, तुमचे विडे काय, तुमच्या हातून एक साधं फूल सुद्धा परमात्मा स्वीकारू शकत नाही. लक्षात घेण्यासारखं आहे. पापी जर असाल तर पापी व्यक्तीच्या हातून परमात्मा एक साधं फुल सुद्धा स्वीकारत नाहीये. म्हणून अहंकाराने परमात्म्याजवळ न जाता नम्रतेने जा. या मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन होतंय. आपली खऱ्या अर्थानं काया खूप अनमोल आहे. या कायेचा मला तो श्लोक आमच्या पूर्वसुरींनी सांगितलेला, लिहून ठेवलेला, या ठिकाणी या संपूर्ण प्रवचनाचा गाभा तो श्लोक आहे. या नरदेहामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या देहाला प्राप्त केल्यानंतर काय करायचंय, ते ज्याला समजलं ना, तो नक्कीच याच ठिकाणी उद्धाराच्या रस्त्याला लागलेला आहे. मगाशी दुगावरून येत असताना मध्ये रस्ता खराब लागला. म्हटलं आता झाडीपर्यंत पोहोचण्यासाठी 1 तास लागेल, रस्ता खराब आहे, काय करायचं. पण थोडंसं 3 किलोमीटर आल्यानंतर एक परत सिमेंटचा रस्ता लागला. आनंद वाटला. आपण ज्या रस्त्याला लागलोय तो योग्य रस्ता आहे. पुढे रस्ता आपल्याला चांगला लागलेला आहे. मनाला खऱ्या अर्थानं समाधान वाटलं पाहिजे की मी ज्या देवाजवळ गेलो, ज्या मंदिरामध्ये गेलो, जे कर्म केलं ते कर्म माझ्या मनाला आल्हाद देणारं असलं पाहिजे, आपल्या मनाला आल्हाद देणारं असलं पाहिजे. आणि ज्या कामाने, ज्या गोष्टीने, आता एखाद्याला खाऊन पिऊनही संतुष्टता वाटते, ती संतुष्टता काही कामाची नाही. एखादा असं आपण ते कार्य करत असताना भले खाऊन पिऊन संतुष्टता मानणारे, मग त्याला एखादा चाकूने हात कापून बघा, मग आता बरं वाटलं का? नाही वाटणार ना. जर चुकीची कामं करून एखाद्याला संतुष्टता वाटत असेल तर तो त्याच्या प्रकृतीचा भाग आहे. सज्जन व्यक्ती तोच आहे. म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे. सज्जन व्यक्ती तोच आहे की ज्याला भक्ती आवडते, दानधर्म आवडतो, ज्याला परमार्थ आवडतो, ज्याला साधुसंत आवडतात, ज्याला धर्म आवडतो. हे महान प्रताप तुम्ही जन्माला घातलेले आहे. हे तुमचे चोपाळे टांगतील अथवा न टांगतील काही सांगता येत नाहीये. पण तुमच्या फोटोला जो खिळा टांगलेला तो खिळा नक्कीच उपसून घेतील. काय करायचं, सरांनी सांगितल्याप्रमाणे बघा ना, त्या म्हातारी आजीची देवपूजा घेऊन जायला ज्या मुलाने सांगितले असेल, जो देवाला बाहेर काढतो दादा, त्या देवाला तुम्हाला या जगातून बाहेर काढायला वेळ लागेल का साहेब? काय वेळ लागणार आहे? पण हा आपला अज्ञानीपणा आहे. काय अज्ञानीपणा आहे की आई बापाला आपण जशी एखादी वस्तू देऊन खुश करण्याचा प्रयत्न करतो, ते माता माऊली या जगाच्या पाठीवरती त्यांचे ऋण आहे आपल्यावरती. त्यांना असं म्हणून कधीही चालणार नाही की तुम्हाला मी ही वस्तू देते आणि तुमच्यासाठी ही वस्तू आणली आणि मग त्यांनी तुम्हाला हे दिलं, ते दिलं, असं दिलं. नाही, ते सगळं कितीही काही दिलं आपण, तरीही त्यांनी जे दिलेलं आहे ते आपल्याला देता येणार नाही. बाप जो आपला आहे ना, तो आपला सदैव बाप राहणार आहे. आपण त्याचे बाप कधीच होऊ शकत नाही. आपण त्याला पुनर्जन्म देऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणून काही गोष्टी परमात्म्याला, या परमात्म्याने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. चित्त वित्त काया हे सगळं काही दिलेलं आहे. लाख करोडी काया दिनी, लाखा मुलाचं आपल्याला शरीर, त्याला आपण काय देऊ शकतो?
त्याला आपण काहीच देऊ शकत नाही. म्हणून या देहाला जपणं गरजेचं आहे, या शरीराला जपणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचे काही जे मुद्दे सांगतोय ते मुद्दे घरी घेऊन जा, की तुमच्याकडे वैभव जे प्राप्त झालेले, धनलक्ष्मी, दारापुत्र, संपत्ती हे जे प्राप्त झाले नाही, हे तुमचं कदाचित भाग्याचं, चांगल्या कर्माचं फळ आहे. पण एवढं सगळं प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर देवदेव करू वाटतो, धर्म करू वाटतो ना, ही ईश्वराची कृपा आहे. ही ईश्वराची कृपा आहे. परमात्म्याची कृपा तेव्हा समजावी की बाबाजवळ बसावं वाटतंय, आश्रमात जावं वाटतंय, मंदिरात जावं वाटतंय, दानधर्म करावं वाटतंय, कोणाला वाईट बोलावं वाटत नाहीये आणि देवाच्या जवळ जाऊन बसावं वाटतंय. हा सगळा प्राप्त झालेला संसार थोड्या थोड्या अंशाने एक महिना देवाला अर्पण करावं वाटतंय. समजून घ्या, कृष्ण कृपा तुमच्यावरती झालेली, ईश्वराची कृपा झालेली. पण हे सगळं आपल्याला भेटलेलं आहे आणि हे आपणच खायचं, तर त्या मूर्खाला गीतेनं तेन त्यक्तेन, त्या व्यक्तीला, त्या पागलाला गीतेनं सांगितलेलं आहे की ते आपलंच पाप खाता, भुंजते ते त्वगम पापा ए पचन्त्यात्मकारणा. तिसरा अध्याय सांगतो की ती माणसं आपलंच पाप स्वतःच खात असतात, ती इतरांना दान देत नाहीये. पूर्वीच्या काळी दारातोंडी असलेल्या कुत्र्याला पहिला घास टाकले जायचा, गाईच्या गोठ्यामध्ये पहिल्यांदा चपाती टाकली जायची. का? त्याची कारणं होती. त्याची भौतिक कारणं अशी होती भौतिक कारण अशी होती की जर त्या वस्तूमध्ये काही असला, विषप्रयोग जर काही असला, तर त्या जनावरांवर प्रभाव होईल, नंतर आपल्याला त्याचं जाणवेल, जनावर काहीतरी हे होईल. आणि दुसरा आध्यात्मिक कारण असं होतं की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडन, दुसऱ्यावरती परोपकार करावा, जनावरांना आपल्या घासातला घास द्यावा, चिमणी पाखराला द्यावा, अशी ही भौतिक परंपरा, आध्यात्मिक परंपरेशी निगडीत असलेली नाळ होती. पण आता आपलं ते आपलंच आहे, पण तुमचं सुद्धा आपलंच आहे, दुसऱ्याचं सुद्धा आपलंच आहे. अशी जर संकुचित भावना आपली वाढत असेल, नॅरो माइंडेड थिंकिंग आपली जर वाढत असेल, अशी वृत्ती जर आपल्यामध्ये वाढत असेल, आई, या समाजाला कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणण्याप्रमाणे या समाजाच्या असलेल्या रूढींना, परंपरांना, संस्कारांना आपणच पायमल्ली करत आहोत आणि आपणच पायाखाली घालत आहोत. आणि मग भविष्यामध्ये एक समय असा येईल, एक वेळ अशी येईल की आपल्याला उचलणारी माणसं संपणार आहे. आपल्याला गेल्यानंतर या जगातून जात असताना म्हणा किंवा त्याच्या अगोदर म्हणा, आधार देणारी माणसं संपणार आहे. कावळे, कुत्रे, कोल्हे आपला लचका तोडल्याशिवाय राहणार नाही, दुसऱ्या योनीमधले. आणि हे घडत असतं या पृथ्वीवरती, जे जे घडतंय ते सगळं चक्राप्रमाणे घडतंय. आपल्या शरीरामध्ये बायोलॉजी सांगतं, जीवशास्त्र असं सांगतं की, ऐकताय तुम्ही पाठीमागं बाबा, ऐकताय? भूक लागली? जीवशास्त्र असं सांगतं दादा की आपल्या हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचण्यासाठी अन्नाला 40 दिवस लागतात. जे अन्न आज जे आपण खाल्लेलं आहे त्याचं कॅल्शियम मध्ये परिवर्तन होण्यासाठी आपल्या हाडांपर्यंत पोहोचण्यासाठी 40 दिवस लागतात. ही बायोलॉजी, शरीरशास्त्र असं सांगतं की त्या हाडांपर्यंत 40 दिवसानंतर झालं. ते 40 दिवसानंतर मांस व्हायला 15 दिवस लागतात, वेद व्हायला 21 दिवस लागतात, हाडं व्हायला 40 दिवस लागतात, हाडांचं पोषण व्हायला. आणि बघा, आयुर्वेदाची जर गोळी खाली तर त्या आयुर्वेदाची गोळी खाल्ल्यानंतर महिन्या 1.5 महिन्याने आराम पडतो, लगेच पडत नाही. ॲलोपॅथी खाल्ल्यानंतर लगेच इन्स्टंट आराम पडतो. पण आयुर्वेदा जर खाल्लं तर 1 महिन्यानी, 1.5 महिन्यानी मग त्याचा रिझल्ट दिसतो. कारण काय? की ते हळूहळू हाडांपर्यंत, त्याच्या असलेल्या मेदापर्यंत पोहोचत असतं. या पृथ्वीवरती चक्र आहे सगळ्या गोष्टी. लक्षात घ्या की जर जेवण खाल्लेलं 40 दिवसापर्यंत आपल्या हाडांपर्यंत जायला वेळ घेतं, जेवण 40 दिवसानंतर जात असेल, तसा कर्माचा प्रवाहही आपल्याशी चिटकलेला आहे. काय? कर्माचा प्रवाहही आपल्याशी चिटकलेला आहे. आज केलेलं कर्म भलेही आनंदाने आपण त्या कर्माला करू, आज केलेल्या गोष्टीला आनंदाने आपण म्हणू की त्याला काय होतं, केलं तर काय होणार आहे, त्याला काय होतं, आज माशा मारल्या, मुंगळे मारले, किडे मारले, हत्ती मारले, विंचू मारले, साप मारले, आज काय होतं असं काही नाही आहे. भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रिटर्न आपल्याकडे येत असतात. आणि आपण जे केलेलं आहे ते तर येणारच आहे, आपण जे मागितलंय ते सुद्धा येणार आहे, वेळ लागत नाहीये.